आज मी आलतो भगतवाडी या ठिकाणी डोंगरावर स्थित असलेल्या जगदंबा देवीचे दर्शन करायला। या ठिकाणी वेळामोशाच्या दुसऱ्या दिवशी खूप मोठी अशी या ठिकाणी यात्रा भरते। हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथम दीक्षित। नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी आणि माझे दोन्ही भाऊ मिळून आम्ही निघालतो जगदंबा देवीचे दर्शन करायला। बसमध्ये बसलो, बसमध्ये बसून सरळ आम्ही मंदिरापाशी आला। त्या ठिकाणी मंदिर खूप असं सुंदर दिसत होतं। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का डोंगरावर स्थित असलेलं हे मंदिर या गावाच्या ग्रामदेवीचे सुद्धा मंदिर आहे। जत्रेच्या आतमध्ये या ठिकाणी एक मामा दिसले। या ठिकाणी ते मामा पोपट घेऊन येऊन ते भविष्य सांगू लागले। भविष्य काय म्हणलं खरं असेल म्हणलं आम्ही पुढे निघालात मंदिराकडे। याच ठिकाणी मंदिराच्या साईडला असलेल्या तळ्यामध्ये आम्ही पाय येते धुतलो, सरळ मंदिराच्या दर्शनाकडे निघालो। मित्रांनो, या ठिकाणी असलेल्या दर्शनाची लाईन बघून तुम्हाला भक्ताचा अंदाज तर झालाच असेल। थोड्या वेळानं आम्ही सुद्धा दर्शनाच्या रांगेमध्ये थांबलो। या ठिकाणी खूप असे भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आले होते। हे मंदिर धार्मिक आणि श्रद्धेचे खूप मोठे ठिकाण आहे। या ठिकाणी भक्त लांब लांबून दर्शनासाठी येतात। मित्रांनो, या ठिकाणी मनापासून एखादा नवस मागितला तो नवस पूर्ण सुद्धा होतो। थोड्या वेळानं आम्ही या ठिकाणी डोंगराच्या वरती पोहोचलो। त्या ठिकाणी एक एक करून लाईनीमध्ये देवाच्या दर्शनासाठी सोडत होते। या ठिकाणी देवीचे दर्शन करून मंदिराच्या बाहेरच्या साईडला आलो। वरच्या साईडला पूर्णपणे या ठिकाणी जत्रा आपल्याला दिसत होती। त्यानंतर मंदिराच्या काही पायऱ्यावर उतरून आम्ही मंदिराच्या खाली आलो। या ठिकाणी भक्तांचा गर्दा अजून खूप असा वाढाच होता। त्या ठिकाणी आम्ही सगळे यात्रेच्या ठिकाणी आलो। या ठिकाणी खूप मोठे असे या ठिकाणी रागपाळणा सुद्धा होता। खूप लेकर असे मस्त मजा करत होते। मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। असे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रत्येक दिशेला फॉलो करा। उद्या भेटेल, तोपर्यंत बाय बाय।